स्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्. आपलं गेल्या वेळे 289 पर्यंत झालेलं होतं, ज्याच्यात देहाचा विचार दूर कर असं सांगितलं होतं. देहाची अगदी किळसवाणी निंदा केली होती. संत देहाचं महिमा पण गातात, आणखीन निंदा पण करतात. म्हणजे देहाच्या बद्दल आसक्ती राहू नये म्हणून निंदा करतात. आणि देहासारखं उत्तम साधन नाही. परमार्थाला देह हे तारू आहे असं समर्थ म्हणतात. म्हणजे देह हे एक साधन म्हणून वापरायचं आहे, ते चांगलं ठेवायचं, त्याचा महिमा आहेच म्हणून त्याची स्तुती करतात. आणि त्याच्यातच गुंतलं तर गोंधळ होतो. आम्हाला एक कविता होती दिवाळीच्या बद्दल, लक्ष्मीपूजनाच्या बद्दलची सांगते की सोने आणि वह्या धनी जनतती मांडून अर्चित असे साध्याला विसरून लोक करीती भक्ती कसे साधनी. ये हा आशय अर्थहीन कवीच्या वगैरे ते जाऊन दे, पण साध्याला विसरून, साध्य काय, पैशाने काय मिळणार आहे ते विसरून साधनाच्या बद्दलच भक्ती करायची. धन सगळं गोळा करायचं, त्याचीच पूजा करायची. म्हणजे पूजा करू नये असं नाहीये. लक्ष्मी देवता आहे, ते वैभव आहे, अवश्य पूजा करावी, पण त्याच्या मागे लागू नये. तसं देहाच्या मागे लागू नये. देह हे साधन आहे, आणि ह्या साधनाच्या मागे लागलो आपण तर साध्य बाजूला राहतं. म्हणून देहाने जे साध्य करायचं आहे तर ते करून घ्यावं आणि ब्रह्मी भूय कृती भव, कृतार्थ हो, ब्रह्मरूप हो, अशा पद्धतीने गेल्या श्लोकात त्यांनी सांगितलं. ह्या आता 290व्या म्हणतात ते की घटाकाशम महाकाश युवात्मानम परात्मनी विलाप्याखंड भावेन तूष्णीम भव सदा मुने. हे मुने म्हणजे हे मननशील मुनी, मननशील, जो मनन उत्तम पद्धतीने करतो. मनन करताना जे योग्य आहे त्याचा स्वीकार, आणखीन जे परमार्थाला बाधक आहे त्याचा त्याग, हे मननात आलंच. मननाची व्याख्याच ती आहे की परमार्थाला अनुकूल अशा गोष्टींचा स्वीकार, आणखी प्रतिकूलचा त्याग म्हणजे मनन. मनातनं ते काढून टाकायचं. मग प्रतिकूल काय आहे? देह प्रतिकूल आहे. देहासक्ती प्रतिकूल आहे. सॉरी, देह अनुकूल आहे. जेव्हा साधन म्हणून आपण वापरतो तर तेव्हा तो अतिशय अनुकूल आहे. माझे श्रीगुरु म्हणायचे ना, कायम अगदी म्हणतात की मी देहाकडनं वाजवून काम करून घेतलंय. म्हणजे एखादा आता हा कॉम्प्युटर म्हणा, फोन म्हणा, त्याचा उपयोग जो असतो तो आपण पुरेपूर जेव्हा करून घेतो तेव्हा त्याच्याकडनं आपण काम करून घेत असतो. कामाला आपण माणसं बोलवतो, त्यांच्याकडनं ते इकडे तिकडे फार वेळ घालवत नाहीयेत ना, आपला वेळ आणखीन पैसा त्याच्यात फुकट जात नाहीये ना, वगैरे वगैरे सगळं बघत बघत आपण वाजवून काम करून घेतो ना. तसं देहाकडनं काम करून घ्यायचंय की देह जो आहे तो कशासाठी दिलेला आहे? आपल्याला कामासाठी काहीतरी दिलेलं आहे ना भगवंतानी. मग ते काम त्याच्याकडनं करून नको घ्यायला, नाहीतरी हा व्यर्थची वाया गेला असं समर्थ म्हणतात. जर का काम त्याच्याकडनं हे करून घेतलं नाही तर.
ज्यासाठी तो दिलेला आहे ते काम करून घ्यायचं आहे. म्हणून मग इथे सांगतायत की हे काम करताना काय करायचं, तू मनन करतोस ना, या पद्धतीने विचार करतोयस ना, तू चांगला शिष्य आहेस, उत्तम शिष्य आहेस, तर तू आपल्या जीवात्मा म्हणजे काय ते तुला मी सांगितलेलं आहे. जीव ब्रह्मच आहे हे लक्षात घे. जीवाचा अनात्म भाग जो आहे तो अनात्म भागात जाऊन दे, प्रकृतीत जाऊन दे, पण जीवाचा जो चेतन भाग आहे ज्याच्यामुळे तू हालचाल करू शकतोय, ज्याच्यामुळे तू अभ्यास करू शकतोयस, तो चेतन भाग जो आहे, अभ्यास करणारी जी बुद्धिवृत्ती आहे, तर ती पूर्णपणे परात्मनी विलाप्य. विलाप म्हणजे शोक नाहीये, मराठीतला विलाप नाहीये हा, विलय आहे तो. पूर्णपणे त्याचा विशेष रूपाने लय करायचा आहे, पूर्ण लय करायचा आहे, म्हणजे एकरूप व्हायचं आहे. कोणाशी एकरूप व्हायचं आहे? परात्मनी. म्हणजे परमात्मा म्हणजे ब्रह्मस्वरूप जे आहे, ब्रह्म जे आहे, तर त्याच्यात तू अखंड एकरूप राहा. म्हणजे अखंड एकरूप राहा म्हणजे अखंड बसून राहायचं का? नाही. आता आपल्याला माहिती आहे की बसून राहण्याची अवस्था म्हणजे केवळ एकरूप होणं नाहीये, तर जगाचा बाद करून मी ब्रह्म आहे या निश्चयात स्थिर राहणं, अखंड तो निश्चय सहज होणं, ह्याला त्याचा विलय करणं म्हणतात, जीवात्म्याचा परब्रह्मात विलय. आणि मग ती चालती बोलती समाधी असते, ती अखंड समाधी असते, ज्याच्यात सगळे संत काम करतात, ज्याच्यात अर्जुनाने युद्ध केलं, अशी ती समाधी असते. मग त्याला उपमा दिली आहे की घटाकाशम महाकाशम इव. घटाकाश आणि महाकाश आपल्याला माहिती आहे की घट जो असतो तर तो ह्या महाकाशातच बनतो, त्याच्यात पहिल्यापासून आकाश आहेच, ते भरलेलं नाहीये. म्हणजे मूळचं आपण ब्रह्मरूपच आहोत, आपल्याला तयार करून त्याच्यात भरलाय वगैरे असं काही नाहीये. ब्रह्मातच आपण निर्माण झालोय, ब्रह्मातच राहतोय आणि ब्रह्मातच शेवटी जाणार आहोत. घटाकाश जे आहे, घटामध्ये बंदिस्त झाल्यासारखं जे आकाश आहे, तर ते त्याचं मूळ जे आहे महाकाश, त्याच्यात जरी एकरूप असलं कायम तरी ते माहीत नसतं. आपण त्याला वेगळं समजतो, देहाला जसं वेगळं समजतो, माझा आत्मा जीव वगैरे काय जे म्हणायचं ते, किंवा मी, ती जशी वेगळी समजते मी, ब्रह्मच आहे. ब्रह्माचा पार्ट सुद्धा नाही, भाग सुद्धा नाही, तिथे ब्रह्मामध्ये अंश अंशी भाव नाहीये, ते कायम एक रूप आहे आणि एक रूपच असणार आहे, तिथे कसलाही भेद नाहीये. म्हणजे चैतन्यात भेद नाहीये, जो भेद दिसतो तो घटांमध्ये दिसतो, बाह्य उपाधींमध्ये दिसतो. मग ते आपण मनाने बाजूला सरकवायचं. जसं सोन्याच्या बद्दल सांगितलं जातं की दागिन्यातलं सोन्याचा विचार करायचा, दागिन्यांचा विचार करायचा नाही. किती तोळे मी अंगावर घालून हिंडतीये, विचार काय आहे? तोळ्यांचा. बांगडी घालतीये का काय घालतीये, कुठचा दागिना घालतीये, याच्या विचारापेक्षा तो किती तोळे मी, किती ग्रॅम म्हणूया आता, मी घालून हिंडते. पूर्वी तोळ्यांची भाषा होती, आता 1 ग्रॅमचे दागिने वगैरे ग्रॅम मध्ये आलेले होतात. स्वाभाविक आहे, किंमत प्रचंड वाढलेली आहे. ठीक आहे, पण हा जो घटाकाश आणखी महाकाश ही जी संकल्पना आहे, तर ती आपण समजावून घेतलेली आहे. आणखीन तीच संकल्पना देह म्हणजे देहात राहणारं चैतन्य, आणखीन परब्रह्म, ह्यांना तीच संकल्पना 100% लागू होते. मध्ये देह आला म्हणून ते वेगळं पडल्यासारखं झालं. काय घटाकाश म्हणजे एक्झॅक्टली काय ते माहितीये का? घटामध्ये बंदिस्त आकाश आपण मान्य करतो, पण त्याची लेव्हल कुठपर्यंत आहे? त्या घटाची आपण मेजरिंग कप घेतो, तर त्याला त्याची लेव्हल असते, कुठपर्यंत मोजायचं आहे ते. काही काही कपांना असते, काही काहींना टॉप पर्यंत मोजायचं असतं.
तशी ह्याची कुठपर्यंत आहे घटाकाशाची लेवल? शास्त्र त्याची व्याख्या सांगतं घटाकाशाची, की पाण्याने पूर्ण भरलेल्या घटामध्ये जेवढी पोकळी असते, आता म्हणजे ती घटाकाश, तर पाण्याने पूर्ण भरलेलं, मग त्याच्यात पोकळी राहत नाही आपल्या मताप्रमाणे, पण पोकळी होती म्हणून पाणी भरलं ना. म्हणजे जेवढं पाणी मावलं, जेवढ्या भागात पाणी मावलं तेवढी पोकळी आहे. पोकळी जागा देते. किती पाण्याला जागा दिली? एवढ्या एवढ्या, म्हणजे तेवढी पोकळी होती, म्हणजे तेवढं घटाकाश. ही त्याची व्याख्या आहे. हे घटाकाश आणखी महाकाश जसं कायमचं एकरूप आहे असा आपण निश्चय करावा, तसं देहातलं चैतन्य आणखीन ब्रह्मचैतन्य हे एकरूप आहे हा तू निश्चय कर. आणि तो निश्चय अखंड टिकून दे. अखंड टिकायला हवा. टिकायला हवा म्हणजे सहज व्हायला पाहिजे, नुसता टिकून नाही. मी डॉक्टर आहे हे जेवढं मला सहज आहे, मला वेगळं आठवण करून द्यायला लागत नाही. जरी मी प्रॅक्टिस सोडून सुद्धा आता 30 वर्ष जवळजवळ झाली असली, तरी देखील मी डॉक्टर आहे हे मला आतमध्ये पक्क झालेलं आहे. तसं मी ब्रह्म आहे हे आतमध्ये पक्क व्हायला पाहिजे, सहज व्हायला पाहिजे. मी ब्रह्म वेगळं नाहीये, देह हा खरा नाहीये, देह तात्पुरता आहे, त्यांनी मला फायदा झाला, अशा पद्धतीने देहाचा बद्दल अलिप्तपणे विचार करायला पाहिजे. आणि हा विचार अखंड करायला पाहिजे. विलाप्य अखंड भावेन, अखंड पाहिजे. कधीतरी केला आणि मी केला हा विचार उपयोग नाही. तो निश्चय टिकला पाहिजे. विचार म्हणजे सारखं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असला विचार सारखा नाहीये ना. तर तो निश्चय अखंड टिकणं हे अखंड भाव आहे. आपण काम करत असतो, मन तिथे आवश्यक आहे, बुद्धी आवश्यक आहे त्या कामांच्या मध्ये. पण एकदा निश्चय झाला की मग मन बुद्धीचं काम राहत नाही. बुद्धीने एकदा निश्चय करून दिला, मनाने मनन केलं त्याच्याबद्दलच, चित्ताने त्याला पकडून ठेवलं, की नंतर ह्या साधनांचा अंतःकरण, आतलं जे हे साधन आहे आपलं, त्याचा रोल राहत नाही. एकदा तो निश्चय झाल्यावर निश्चय करून देण्याचा त्यांचा रोल आहे. तो निश्चय जेव्हा पक्का होतो, दृढ होतो, अपरिवर्तनीय होतो, त्यावेळी आपण त्याचा लय केलेला असतो, तो पक्क झालेलं असतं. अखंड भावेन तूष्णीम भव सदा मुनी, कायम शांत रहा, सुखी रहा, कुतर्क सोडून दे. तूष्णीम भव, तूष्णीचे बरेच अर्थ केले जातात. तूष्णी म्हणजे एकही मनात विचार नसणं असा एक अर्थ केला जातो, तोही बरोबर आहे. शांत बसणं हाही अर्थ आहे. गीतेमध्ये म्हटलेलं आहे बघा, की अर्जुनाने विसृज्य शरण चापम, काहीतरी तूष्णीम, तिथे तूष्णी शब्द आलेला आहे, की तो शांत बसून राहिला. मनाने शांत होता का? नाही, विचार मनात येत होते, तरी पण तिथे तूष्णी शब्द वापरलाय. म्हणजे ह्याच्यातले देखील ग्रेड्स आहेत. आणखीन तूष्णी भव, मन अमन कर. मनात विचार नाही असं होणारच नाही, कारण मनाचं ते स्वरूप आहे. मग अमन कर म्हणजे काय आहे? तूष्णी भव म्हणजे काय आहे? तर चित्त त्या आत्म्याच्या ठिकाणी, परात्म्याच्या ठिकाणी ठेवून दे, म्हणजे अमन कर. मनाला जेव्हा फक्त तो विचार राहतो, तर त्यावेळी त्याचं अमनच झालेलं असतं. दुसरं मन हे त्याचं स्वरूप राहत नाही, कल्पना हे स्वरूप राहत नाही. तो वेध घेत असतो, तर तो त्या स्वरूपाचा घेत असतो. मी ब्रह्म आहे हा त्याचा निश्चय पक्का झालेला असतो. तिथे मन आणि बुद्धीचे ऐक्य अति. माऊलींनी सांगितलंय ना, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, चेत मन आणि बुद्धीचे ऐक्य. योगाचं सार आहे मन आणि बुद्धीचं ऐक्य होणं. म्हणजे बुद्धीच्या निश्चयाप्रमाणे मनाने आपले संकल्प करणं, बुद्धीच्या निश्चयाप्रमाणे मनाने काय जे त्याचं धावपळ चालते
ती त्याच्या भोवतीच चालणं, हे मन आणि बुद्धीचं ऐक्य आहे. नाहीतर मन एकीकडे ओढताय आणि बुद्धी एकीकडे ओढताय, त्यांचा हे युद्ध उपयोगाचं नाही. ते एकमताने पुढे जायला पाहिजेत, आणखी तसेच राहायला पाहिजे. ह्याला तुष्णी म्हणायचं. शांती तिथे अनुभवायला येते. म्हणून तू घटाकाश आणखी महाकाश यांचा विचार कर. आणखी तुझ्यातलं जे आत्मतत्व आहे, तर ते आत्मतत्व आणखी ब्रह्मतत्व हे एकरूप आहेत असा निश्चय कर आणि शांत राहा. मग देह तरी वरी चिलीकडे आपुलिया परी हिंडून दे, परी बैसका न मोडे मानसीची. त्या निश्चयात कायम राहा. स्वप्रकाशमधिष्ठानम स्वयंभूय सदात्मना ब्रह्मांडमपि पिंडांडम त्यज्यतामल भांडवत. तोच विषय पुढे आहे की स्वप्रकाशम अधिष्ठानम स्वयंभूय सदात्मना. म्हणजे काय आहे तर ब्रह्मस्वरूप जे आहे, कसं आहे ते ब्रह्मस्वरूप, तर स्वयंप्रकाश आहे. परत तेच आहे, स्वप्रकाशम अधिष्ठानम. ते तू स्वतः हो, स्वयंभूय. तुझ्या प्रकाशात हे सगळं जग भासताय. तुझ्या प्रकाशात तुझ्या अधिष्ठानावरती हे जग दिसताय सगळं. हा निश्चय होऊ दे तुझा. सत्य आत्मा सदा आहे, कायम टिकणारा फक्त आत्मा आहे. असं आत्मतत्व जे आहे, तर त्याच्या प्रकाशात म्हणजेच तुझ्या प्रकाशात आत्मा आणि तू वेगळे नाही आहात. आपलं परमात्मा परब्रह्म आणि तू वेगळे नाही, तुम्ही एकच आहात. म्हणून तुझ्या अधिष्ठानावरती तुझ्या प्रकाशात हे सगळं जग दिसत आहे. भगवंत जे म्हणतात ना, मत्त स्मृती ज्ञान मोपोहनंच, किंवा माझी आत्मव्योमी गंधर्व नगरे नामी येती जाती संभ्रमी कल्पनेच्या. माझ्या चिदाकाशात म्हणजे माझ्या स्वरूपावरती ही सगळी जी जगरूपी गंधर्व नगर आहेत ती येतायत आणि जात आहेत. हा निश्चय. तू आणि ब्रह्म वेगळे नाहीयेत. ब्रह्मावरती जग भासताय म्हणजे तुझ्या स्वरूपावरती भासताय. संकोचोनी काय झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. मी ब्रह्म आहे असं एक वेळ आपल्याला म्हणू आपण, पण माझ्यावरती हे जग भासताय, माझ्या स्वरूपावरती, अरे बापरे, असं होऊन जात. म्हटलं तरी आपण तेवढ्या व्यापक पटकन होत नाही. हळूहळू तो विचार जेव्हा स्थिरावेल तर त्यावेळी ते होईल की माझ्यामुळे हे सगळं घडतंय. मग माझ्यामुळे जेव्हा घडताय, माझ्याच सगळ्या सिस्टीममुळे हे घडताय, माझ्या स्वरूपावरती घडताय, मग त्याच्याशी भांडण्यात काय अर्थ आहे? ते माझ्याच वाटणीला का आलं, भांडण्यात काही अर्थ आहे का? दुःख करण्यात काहीतरी अर्थ आहे का? माझ्या प्रकाशात मला हे सगळं दिसतंय, स्वप्रकाश. माझ्या प्रकाशात मी बोलतेय, माझ्या प्रकाशात मी बोलते म्हणजे वाणी बोलतेय, माझ्या प्रकाशात माझे कान ऐकतायत. सगळा जो व्यवहार चाललाय जगाचा तो माझ्या प्रकाशात चाललाय. सूर्यचंद्र उगवत आहेत, माझ्या अधिष्ठानावरती उगवत आहेत आणि माझ्या प्रकाशामुळे ते कळतायत. सगळं जे जग चाललंय ते माझ्या अधिष्ठानावर चाललंय. मी स्वतः ब्रह्म आहे. मी ब्रह्म असल्यामुळे पिंड आणि ब्रह्मांड ह्या सगळ्या कल्पना आहेत आणि त्या पूर्ण बाजूला सारायच्या. जो भास होतोय, भासाकडे कशाला लक्ष द्यायचं? कशावरती भास होतोय त्याच्यावरती लक्ष द्यायचं. मोठी उडी आहे नाही का? पण तिथपर्यंत जर का पोचायचं असलं तर आपल्याला ती
किती उंच उडी वगैरे असतात ना ऍथलेटिक्स मध्ये, तर किती मीटर उडी मारायची आपल्याला. आपल्याला ब्रह्मांड रोखायचंय, छातीत दडपून घ्यायचं नाहीये. ते माझं स्वरूपच आहे. आणि ते माझं स्वरूप असल्यामुळे मला वेगळं काहीही करायचं नाहीये. तर माझी जी भीती, माझं जे सगळं देह तादात्म्य होईल की नाही, काय करू, हे सगळं बाजूला सारायचं. निश्चय करायचा, होय मी ब्रह्म आहे. माझ्या प्रकाशात हे सगळं होत आहे, माझ्या प्रकाशात हे दिसत आहे, माझ्या अधिष्ठानावरती जग चाललेलं आहे. बस. ईश्वर जो आहे तो काम करतोय. गीतेत आणखी उपनिषदात दोन्ही ठिकाणी थोडासा फरकाने श्लोक आहे बघा, की सूर्य चंद्र मृत्यू हे सगळे माझ्यामुळे, माझ्या भयाने विषादस्यात वातोपवती सूर्य उदेती, आणखीन मृत्यूर्धावती पंचमहा, अशा पद्धतीने तो मंत्र आहे. मला पूर्ण आठवत नाहीये. पण माझ्या भयामुळे, आपलं ह्याच्या भयामुळे, हा म्हणजे कोण, परब्रह्म. याच्या भयामुळे म्हणजे याच्या अधिष्ठानावरती त्यांनी जर का त्याचा आधार काढून घेतला समजा, तर बाकी या कशाला अस्तित्व राहणार नाहीये. आधार काढता येत नाही आणि तो काढूही शकणार नाहीये, कारण तो सगळीकडेच आहे. आणि आधार काढायला त्याला माझं ऐकत नाही, मी माझा आधार काढतो वगैरे, अशा पद्धतीचं मन नाहीये त्याच्याजवळ. त्याच्याजवळ मन बुद्धी काही नाहीच आहे. एक जिनसी आहे, निघोट आहे, एक रूप आहे, सदा सम आहे. असं असल्यामुळे तिथे एके ठिकाणी मी नाही जाणार अशा पद्धतीने त्याचं नाहीये. तो सगळीकडे सर्वत्र सदा सम असा आहे तो. आणि त्याच्यावरती ब्रह्मांड, पिंड, पिंडाचा समावेश ब्रह्मांडातच आहे. पण तरी पण आपण स्वतःला वेगळे समजत असल्यामुळे पिंड हा शब्द सगळीकडे घालतायत, जीवात्मा हा शब्द सगळीकडे घालतायत. वास्तविक आपण पार्ट अँड पार्सल ऑफ ब्रह्म, त्याच्या पलीकडे आपण नाही आहोत. पण तरी देखील आपल्याला वेगळं अस्तित्व आहे असं आपण पक्की खात्री आहे. आणि ह्यामुळे आपल्याला पिंड आणि ब्रह्मांड अशा दोन्ही पद्धतीने बोलायला लागतं शास्त्रकारांना. कसं टाक, घाणीचं भांड असतं ना, तसं टाकून दे. ते जितक्या आणि काय म्हणूया, नकोय माझ्या जवळ ती घाण, अशा ह्यानी जसं टाकतो तसं हे टाक. टाक म्हणजे आपण त्याच्यातच राहतोय ना, पण मनातून टाक, त्याचा विचार टाक, त्याच्याबद्दलची आसक्ती टाक, म्हणजे ते टाक. अखंड जो जगात जग मानला चांगलं म्हटलं पाहिजे जगाने, मग त्याच्यासाठी मी काहीतरी एक चेहरा प्रेझेंट करते. जगाने मला काय म्हणावं असं मला वाटतं, मुक्त म्हणावं का असं वाटतंय का, मग मी तशी वागून दाखवते. म्हणजे जी माझी कल्पना असते मुक्ताबद्दल तशी मी वागते. बालोन्मत्त पिशाचवत वगैरे त्यांना मुक्त समजतात ताबडतोब, मग मी तशी वागायला लागेन. म्हणजे हे असल्या उपयोग नाहीये. हे सगळं घाणीनं भरलेलंच आहे. हे विचार सगळे जे जसं आहे तसं होते. प्रकृती आपलं काम करणार आहे. प्रकृतीने देह निर्माण केलाय, प्रारब्ध निर्माण झालेला आहे. त्याप्रमाणे जग जगा परी चाले ते ईश्वर सूत्रे बांधिले. ते सूत्र हाती घेतले ऐसे न व्हावे. ते सूत्र ईश्वर चालवतोय. ईश्वर ब्रह्माच्या अधिष्ठानावरती, म्हणजे माझ्या अधिष्ठानावरती ते चालवतोय, लक्षात घ्यायचं. पण तरी त्याला अधिकार, त्याचं हे कोणाच्या ब्रह्माच्या म्हणजे माझ्याच अधिष्ठानावरती असल्यामुळे हा जो देह आहे तोही त्या पद्धतीने चालणार आहे. माझा काय संबंध त्याच्याशी, मी व्यापक आहे. हे सगळे जे विचार आहे आपल्याला आवाक्यात घ्यायला खूप कठीण वाटतात, हे अगदी खरं आहे. तसे दृढ व्हायला आणखी वेळ लागतो. पण आपल्याला विवेक चुडामणी पायरी पायरीने ह्या विचारापर्यंत घेऊन आलेला आहे.
आपण पहिल्या पायऱ्या जर का बाजूला टाकलेल्या असल्या तर आपल्याला हा विचार पकडायला फार कठीण जातो. पण पहिलं जे साधन चतुष्टय संपन्नता, चित्ताची शुद्धी, चित्ताची शांती, वैराग्य, विवेक, हे सगळं जर का असलं तर हा विवेक हळूहळू आपल्याला पकडता येतो. एकदम नाही होणार, अगदी खरं आहे. कारण जन्मोजन्मींचे मी देह हे संस्कार आपल्यावरती आहेत, अंतःकरणावरती दृढ झालेले आहेत. आणि हे संस्कार आपल्याला इतकी मोठी संकल्पना स्वीकारून देत नाही. पण जर का आपण स्वीकारली असती तर कुठल्या सगळ्या ग्रंथाची गरजच पडली नसती. ती आपण हळूहळू स्वीकारू शकतो. म्हणून हा विचार मनात ठेवायचा, हा विचार करत राहायचं, त्याच्या मागचं लॉजिक लक्षात घ्यायचं. नुसता तो विचार करायचा तर अहंकार नुसता होऊन जाईल, त्याच्या पलीकडे काही नाही. मग इतरांना तुच्छ आपण बघायला लागू. जेव्हा इतरांना आपण तुच्छ समजतो, इतरांची जेव्हा तुलना होते, तेव्हा माझं देह तादात्म्य पक्क आहे हा त्याचा अर्थ होतो. इतरांचा कुठलाही जेव्हा असा विचार आपण करतो, कंपॅरिझन, मी श्रेष्ठ ते कनिष्ठ, याचा अर्थ माझं देह तादात्म्य पक्क आहे. मी मुक्त हा भ्रम आहे, हा त्याचा अर्थ आहे. जिथे श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना येते ना, माझ्यासारखं कोणी नाही, माझ्यासारखं अंडरस्टँडिंग कोणाला नाही, मला मी ब्रह्म आहे, माझ्यामुळे चाललं आहे सगळं, हे सगळं जेव्हा असं मी 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 होतं, ते निश्चय असणं वेगळं, आणखीन अशा पद्धतीने दाखवून देणं वेगळं. इथे दंभ नकोय आपल्याला. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच, गीतेत सांगितलंय ना हे सगळे, हे नकोय. तर खरोखरी हा निश्चय पाहिजे. हे सगळे जे अशा पद्धतीचे विचार आहेत ते मलभांडवत त्यज्यताम, टाकून द्या. हे सगळे देहाला धरून असलेले जे आहे सगळा आपला विचार, देह तादात्म्य जे आहे, जगाच्या बद्दल जे विचार आहेत ते बाजूला करून विचार जे आहेत ते एका परब्रह्मावरती स्थिर करा, एका नामावरती स्थिर करा. परब्रह्मावरती स्थिर करा म्हणजे काय? परब्रह्म काही आपल्याला कळत नाही कसं आहे, काय आहे. म्हणून त्याचं जे व्यक्त स्वरूप आहे, जे आपल्या आवाक्यात आहे, ते नाम म्हणा, ध्यान म्हणा, त्याच्यावरती स्थिर होऊन दे. ध्यान अखंड नाही करत, नाम अखंड घेता येतं, विचार अखंड ठेवता येतो, भाव अखंड ठेवता येतो. आपले हे सगळे विषय झालेले आहेत की नाम जो बॅकग्राऊंडला गेल्यानंतर ते चालू राहतच, पण तरी देखील वैखरींनी म्हणा किंवा मध्यमेत म्हणा, पश्यंतीत म्हणा, ते चालू ठेवायला लागतं. व्यवहार करत असताना आधी आणखी नंतर जेव्हा नाम आपोआप यायला लागतं तेव्हा बरं प्रगती आहे. येस, जिंकली नाहीये पण प्रगती निश्चित आहे. अखंड जेव्हा अशा तऱ्हेने नाम यायला लागतं तेव्हा. आणि मग हळूहळू हे जे निश्चय आहेत हे आपल्याला स्वीकारता येतात. थोडा हा विचार आपल्याला स्वीकारता येतो. आधी स्वीकारता सुद्धा येत नाही. एकदम त्या विहिरीतल्या माशाला जर का समुद्रात नेऊन सोडलं तर त्याची जी अवस्था होईल तशी आपली होते. आमच्या इथे पावसला बऱ्याच वर्षांपूर्वी अलात शांती प्रकरणावरती, मांडुक्य उपनिषदाच्या ज्या कारिका आहेत ना त्याच्यात अलात शांती म्हणून प्रकरण आहे. अलात चक्र म्हणजे मशाल असते ना किंवा उदबत्ती म्हणा, वेगाने अशी गोल 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 फिरवली, आपल्याला अखंड चक्र दिसतं. त्याला अलात चक्र असं नाव आहे. अलात म्हणजे शांत झालेली मशाल, पण टोक त्याचं पेटलेलं आहे, म्हणजे निखारे असं जळताय. असं जोरात फिरवल्यानंतर चक्र दिसतं. ते चक्र खरं असतं का? तसंच जग आहे, अशा पद्धतीचा त्याच्यात विचार आहे. आणखीन जेव्हा त्या वर्गाची सुरुवात झाली त्याच्यानंतर एका दिवसात लोक कन्फ्युजन मध्ये जायला लागली. म्हणजे आमच्या पायाखालची जमीनच काढून घेताय तुम्ही, जग झालेलंच नाहीये वगैरे.
इतके दिवस जगाला जग आहे, जगाचं अधिष्ठान हे आहे, अशा पद्धतीने चाललं होतं ना, आता पायाच्या खालची जमीन सरकते आमच्या. अधिकार नसताना जेव्हा अशा पद्धतीने विचार येतो ना, तर त्यावेळी ही आपली अवस्था होते. आपण तो स्वीकारणं आपल्याला खूप जड जातं. हळूहळू हळूहळू कळला तो. हळूहळू त्यातल्या मागचं तत्वज्ञान कळलं, हे सगळं बरोबर आहे. पण एकदम हे पकडायला खूप जड जातं. म्हणून आपण हळूहळू विचार करायचा, तिथे जसा सगळ्यांनी हळूहळू तसा विचार केला, ते स्वीकारलं, हो हे खरं आहे म्हणणं, अशा पद्धतीने स्वीकारलं. त्याचं ऍप्लिकेशन पुढे किती झालं ती गोष्ट जाऊन दे. स्वप्रकाशम अधिष्ठानम स्वयंभूय सदात्म कायम असणार सतरूप आत्मस्वरूप तू आहेस. आणखीन त्याच्या ते जे आहे ते स्वयंप्रकाश आहे, सगळ्याला अधिष्ठान आहे, ते लक्षात घे. आणि त्याच्यावरती भासणारा पिंड आणि ब्रह्मांड ह्याचा विचार काढून टाक. ते सोडणं म्हणजे फक्त त्याच्याशी तादात्म्य आपलं काढणं, जगत सत्यत्व काढणं, देह तादात्म्य काढणं, सगळं शेवटी तिथेच येणार आहे. कारण जगत सत्यत्व भ्रांती, देह तादात्म्य, कर्तृत्व भोक्तृत्व ह्या ज्या गोष्टी आहेत, तर त्यांनी आपण बांधले गेलोय की नाही, त्या काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सारखा विचार चाललेला आहे. कर्तृत्व माझं नाहीये, कर्तृत्व ईश्वराचं आहे. ते मी माझं समजायला लागली आहे. मी देह निर्माण केला नाहीये. देह कसा वागेल, कसा असेल, हे ते प्रारब्धशास्त्र ईश्वराचं ठरवतं. माझा काय संबंध आहे? काहीही नाही. हे स्वीकारायचं आहे. नुसतं प्रारब्ध असतं, त्याच्यामुळे देह मिळतो, ठीक आहे. पुढे काय? तो विचार टिकवायचा आहे, अप्लाय करायचा आहे. आणि असा अप्लाय जेव्हा केला जातो, तेव्हा हळूहळू देह आणि जग यांच्याबद्दलचं जे तादात्म्याच्यामुळे विचार असतो, तो सुटतो. आणखीन त्याच्याकडे अलिप्तपणे बघता येतं. मग त्याचे परिणाम होईनसे होतात. आपली शांती, समाधान, तृप्ती हे सगळं वाढायला लागतं. कारण एकदम परिणाम होणार होतच नाहीत. एकदम थांबले, अशी ब्लॅक अँड व्हाईट बॉर्डर नसते, ये जा असते बराच काय. मग हळूहळू ते दृढावतं. आपली अपेक्षा असते की वर्षा 2 वर्षात मला देहतादात्म्य गेलं पाहिजे, असं नाही होत. इतक्या जन्माचं जे आहे, तर ते हळूहळूच जाणार आहे. आणखीन हळूहळू जात जात मला वाटतं आत्मारामात आहे, मला एक्झॅक्ट ओवी आठवत नाहीये, पण साधन करता करता अनुभवास येते, अशा पद्धतीचे एक ओवी आहे तिथे. हळूहळू होतं. एकदा अनुभव येऊन देखील पुरत नाही, ते पुढावायला लागतं. म्हणजे इथे घाई उपयोगाची नाही, अजिबात चालत नाही घाई. करावी तातडी परमार्थाची, हे बरोबर आहे, पण प्राप्त काळ घडी आल्या विणा हे होणार नाही. आणि प्राप्त काळ घडी आणणं हे आपल्या हातात बऱ्यापैकी असतं. आपण किती प्रयत्न करतोय, कसे प्रयत्न करतोय, योग्य दिशेने विचार करतोय की नाही, ह्या सगळ्यावरती अवलंबून असतं. जगात किती गुंततोय आपण, विषयात किती रमतोय, किती हवं नको चाललाय, इतरांचा विचार किती आहे, इतरांचा त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने, मन न मोडण्याच्या दृष्टीने तो पाहिजे हो विचार. तर विचारच करायचा नाही म्हणजे आम्ही चाललो परमार्थाला, आमच्या तुम्ही काय वाटेल ते करा, हे नाही उपयोग. जे कर्तव्य आहे ते उत्तम करायचं आहे, प्रेमाने करायचं आहे. पण आतमध्ये हा विचार ठेवायचा आहे की हे जे सगळं आहे, हे सगळं पिंड आणि ब्रह्मांड हे केवळ भासमान आहे, माझ्या अधिष्ठानावरती. ह्या सगळ्याच्या मागे मी आहे.
हे न बोलता कुठल्याही पद्धतीने न दाखवता आतमध्ये चालवायचंय. कुठेही बाहेर आलं तर घोटाळे झाले. ही जी प्रोसेस आहे ही आपोआप होणारी प्रोसेस आहे. फक्त आपल्याला तो विचार धरून ठेवायला लागतो. तो घाण्याचा बैल असतो, तो जसा त्या ह्याच्या भोवती फिरत राहतो एका खांबाभोवती, आणि मग ते चक्र चालू राहतं. तसं आहे. किंवा मिक्सरचं भांड, त्या मधल्या दांड्याच्या भोवती ती ब्लेड फिरत राहते की नाही. त्याला कुठला एनर्जी मिळते? इलेक्ट्रिक. आपल्याला कुठची एनर्जी मिळते? आपल्या मुमुक्षुत्वाची मिळते, विचाराची मिळते. ती एनर्जी आपण घ्यायची. गुरुकृपेची एनर्जी असते ती. आणि हा विचार करत राहायचं, त्याच्याच भोवती फिरत राहायचं. ते चित्ताचं काम आहे. चित्त तदाकार ठेवून द्यायचं आणि तो विचार करत राहायचा. चिदात्मनि सदानंदे देहारूढ महंत्यम निवेश्य लिंगमुत्सृज्य केवलो भव सर्वदा. देहारूढ अहम धियम, देहाच्या बद्दल असलेली जी मीपणा आहे, अहम बुद्धी आहे, आत्मबुद्धी आहे, मी म्हणजे देह, ही जी आपल्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरांवरची बुद्धी जी आपली आहे, ते म्हणजे मी. तर ती तिथनं उचलायची, आणखीन प्रत्येक आत्म्यावरती नेऊन ठेवायची. इथनं काढायची गोष्ट आणि तिथे ठेवायची. हे पेन आहे, इथनं उचललं इथे ठेवलं. तशी देह मी बुद्धी, मी मन, ह्या जो आपला समज आहे तो इथनं उचलायचा, आणखीन मी म्हणजे आत्मा असा नेऊन ठेवायचा. किती सोपं आहे. हा सगळा अभिमान सोडायचा आहे आणि सर्व काळ, सर्व अवस्थांमध्ये केवलो भव सर्वदा. कैवल्य म्हणतो ना आपण, केवळ तेच म्हणजे कैवल्य आहे. केवळ तेवढंच म्हणून केवलो भव सर्वदा. केवळ आणि केवळ एकमेव म्हणजे त्याचा अर्थ एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेद रहित अखंड एक रस वगैरे 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 मारुतीची शेपूट जी चालते सगळ्या विशेषणांची, तसं व्हायचंय. ती इतक्या पद्धतीने सांगितली जाते कारण जगात आपण तेवढ्या पद्धतीने विचार करत असतो जगाबद्दल. आणि ते सगळे चुकीचे आहेत. हे नाही, असं नाही, असं नाही, इथे भेद नाही, इथे ब्रेक नाही, काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद वगैरे हे सगळे नाही आहेत. अशा पद्धतीने आपल्याला तर तऱ्हेने जगात जेवढं काही आपल्याला वाटत असतं ना, ते सगळं नाहीये असं आपल्याला ब्रह्मवस्तूचं वर्णन केलं जातं. परिच्छेद शून्य, आपल्याला परिच्छेदाची सवय आहे म्हणून ते परिच्छेद शून्य सांगायला लागलं. आपल्याला नाशाची सवय आहे म्हणून ते अविकारी सांगायला लागलं. बदल नाहीयेत त्याच्यात, काहीही नाश नाहीये, अजर अमर वगैरे आहे. सगळे जी वर्णन आहेत ती ह्या दृष्टीने आहेत की आपल्याला जे इथे जाणवत आहे ते ते नाहीये. मूर्ती म्हणजे ब्रह्म नाहीये. मूर्तीमध्ये ब्रह्म आहे, साकार ब्रह्मरूप आहे, ते असं म्हणायला हरकत नाहीये. तो भाव उत्तम आहे आपल्या साधनेच्या दृष्टीने. पण मूर्ती म्हणजे ब्रह्म नाही. केला मातीचा पशुपती परी मातीसी काय महती, शिवपूजा शिवासी पावे माती माती माझी समावे. केली काशाची अंबा परी कासे नव्हे जगदंबा. फार छान विचार आहे. जरी आपला जो काय म्हणूया आराध्य दैवत आहे, तर त्याचं प्रतीक म्हणून आपण केलेलं असलं तरी ते ते नाहीये. त्याच्या मागे असलेलं जे अधिष्ठान आहे, जे तत्व आहे, ते ते आहे आणि ते मी आहे. शेवटी पुन्हा तिथे येणार आहे. देहारूढम अहम धियम,
लिंगमुत्सृज्य म्हणजे लिंग देह आणि स्थूल देह दोन्हीही टाकून दे. आणि मग कुठे राहा? केवलो भव सर्वदा. केवळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तू स्थिर होऊन राहा. किती पद्धतीने श्री गुरु सांगत असतात बघा. किती पद्धतीने आपल्याला आचार्य समजावून सांगताय. आणि अशा पद्धतीने हा विचार सतत करायचा आहे. देहबुद्धी सोडून दे बाबा, ती सगळ्यात मोठा शत्रू आहे आपला. ती टाक तू. आणखी तू ब्रह्म आहेस हा निश्चय पक्का कर. यत्रैष जगदाभासो दर्पणांत पुरं यथा तद ब्रह्माहमिति ज्ञात्वा कृतकृत्यो भविष्यसि. दर्पणांत पुरं आरशामध्ये म्हणजे आपण एखाद्या गावात जातो. आता आमच्या सगळा डोंगराळ भाग आहे. तर गाव असं डोंगराच्या वरनच आम्हाला दिसायला लागतं. समुद्र असा लांबन दिसायला लागतो. समजा इथे दर्पण म्हटलंय म्हणून दर्पण एक आरसा एवढासा जरी मी घेतला आणि तो असा धरला तर त्या आरशामध्ये ते सगळं प्रतिबिंब पडतं की नाही? पडतं. सगळ्या शहराचं प्रतिबिंब जेवढं, किंवा आपण फोटो घेतो त्या फोटोच्या तेवढ्या कॅमेराच्या ह्याच्यात आपल्याला ते शहर पकडता येतं की नाही? येतं. तेवढं आपल्याला घेता येतं. पूर्ण आपल्याला त्याचा पूर्ण कधीही येत नाही. हिमालयासारख्या ठिकाणी गेलं ना तर आपण फोटो घ्यायला जातो. त्या सगळ्या सौंदर्याचा, त्या पवित्रतेचा सगळा कॅमेरात नाही बसत. एक एवढासा भाग त्याचा बसतो, बाकीचा नाही बसू शकत. पण इथे जे म्हटलंय की ज्याप्रमाणे ते नगर आरशात प्रतिबिंबित होतं, त्या नगरात जाता येतं का मग आपल्याला? आरशातल्या नगरात, फोटोतल्या डोंगरांवरती नाही जाता येणार. ते खरं नाहीये. केवळ ते प्रतिबिंबित आहे, केवळ तो आभास आहे. तो जसा आहे तसा ब्रह्माच्या ठिकाणी हा जगताचा भास आहे. यत्र एष जगदाभासो. कुठे आहे? ब्रह्मामध्ये. यत्र म्हणजे जिथे हा ब्रह्माचा आभास, आपल्या जगताचा आभास आहे. कसा आहे? दर्पणांत पुरम यथा. हे पुर नगर जे आहे ते जसं दर्पणात दिसावं तसं ब्रह्माच्या वरती म्हणजे माझ्यावरती ह्या जगताचा आभास होतो. ह्या सगळ्या जगाच्या कल्पनेचं अधिष्ठान, आधार मी आहे, ब्रह्म आहे. हे साक्षात जाणतो. ब्रह्माहम इति ज्ञात्वा कृतकृत्यो भविष्यसि. हे तू जाण, पक्क जाण. प्रत्यक्ष जाण म्हणजे काय? तसं मला दिसणार आहे का? आरशात जसं मला काहीही दिसतं तसं माझ्यावरती हे जग भासताय असं मला दिसणार आहे का? तसं दिसणार नाही. पण तरीही तसं कळणार आहे. न दिसता ते कळणार आहे. जेव्हा पक्का निश्चय होतो तेव्हा ते कळतं. न दिसता कळू शकतं. कुठच्याही पंचज्ञानेंद्रियांनी न कळता आतमध्ये कळू शकतो. तसा दृढ निश्चय होऊ शकतो. ते कसं होऊ शकतं? एवढंच आपण म्हणूया, ज्या अर्थी आचार्य सांगतायत, ज्या अर्थी श्री गुरु सांगतायत, ज्या अर्थी शास्त्र सांगतायत त्या अर्थी तसं होऊ शकतं. तसा पक्का निश्चय, तसा ब्रह्माच्या शिवाय दुसरं काही नाहीये. सगळीकडे ब्रह्म आहे. आणि म्हणून मग सर्वम खलु इदम ब्रह्म हा अनुभव असतो. आकार म्हणजे रूप म्हणा, नाम म्हणा. रूप आलं की नाव येतं त्याला काहीतरी.
ती सगळी जी आहेत ती बाजूला सारायची, त्यांचा विचार बाजूला सारायचा, त्यांच्यातली गुंतवणूक आपली काढून घ्यायची, त्यांच्याबद्दलचा सत्यत्वाचा विचार काढून घ्यायचा आहे. व्यवहारापुरता करायला लागतो, पण ते आपलं मग चालून द्या. हा व्यवहार आहे ना, हा सांभाळायचा. लग्नाला जायचंय मला आता लवकरच, मग तिथे शोभेल अशी साडी पाहिजे. आत्ता नेसली अशी साधी साडी नाही चालायची तिथे. तिथे मला लग्नात शोभेल अशीच साडी पाहिजे, नाही तर मला माझी शोभा करून घ्यायची नाहीये. तिथे मी कोणीतरी वेगळी आहे असं लोकांना दाखवायचं नाहीये. असं कुठल्याही पद्धतीची विशेषता ही काढायची. ही विशेषता कधी येते, दाखवायचं आहे म्हणून कधी येतं, मी जेव्हा स्वतःला कोणीतरी वेगळी समजते तेव्हा. वेगळं जोपर्यंत समजते तोपर्यंत अशा पद्धतीने माझं वैराग्य मिरवायची मला हौस येते. असलं काहीही करायचं नाही. जसं जग रहाटीप्रमाणे चालायचं आहे, पण आतमध्ये पक्का निश्चय पाहिजे की हे जे चाललंय हे सगळं मिथ्या आहे, या आरशातल्या नगराप्रमाणे आहे, गंधर्व नगराप्रमाणे आहे, येणारे जाणारे अखंड बदलणार आहे. जसं चालायचं आहे तसं चालून दे. मी ब्रह्मस्वरूपात स्थिर राहायचं आहे, मी ब्रह्म आहे हा निश्चय ठेवून द्यायचा नाही. ब्रह्माहम इति ज्ञात्वा हा अनुभव घे. अनुभव घे म्हणजे त्याच्याशी पूर्णपणे तादात्म्य पाव, त्याच्यात तुझा ऍक्च्युअल लय होऊन दे, म्हणजे समाधी लागून दे. आणखीन समाधीच्या अवस्थेत खात्री होते. बाहेर आल्यावर समाधीच्या अवस्थेत काही खात्री बित्री होत नाही, कारण तिथे मनच नसतं, बुद्धी नसते, ते सगळं लय पावलेले असतात. पण बाहेर आल्यानंतर खात्री होते की होय, काहीतरी हे वेगळं होतं. सांगता येत नाहीये मला, पण जे शास्त्र सांगताय ते खरं आहे. ते खरंच असं आहे. ब्रह्माहम इति ज्ञात्वा, ते बुद्धिग्राह्यमच आहे, पण अतिद्रियम आहे, इंद्रियांना ते कळणार नाही. ही सगळी संकल्पनाच आपल्याला विचित्र वाटते, पण ते तसंच आहे. आणि असं जेव्हा होतं तेव्हा कृतकृत्यो भविष्यसी. कृतकृत्य म्हणजे काय? मला कसं कृतकृत्य वाटतंय, सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या आहेत, सगळं झालंय, ही कृतकृत्यता नाही. कृतम कृत्यम, जे कृत्य करण्याजोगं होतं ते कृतम, ते केलं. काय करण्याजोगं होतं? जीव ब्रह्मैक्याचा अनुभव घेण्यात जन्मा आलियाचे काहीतरी निर्फळ भूमिभार होये, असलं नाही करायचं. तर काही करावे सफळचा अर्थ, ज्यासाठी हा मनुष्य देह मिळालेला आहे, तर ते साध्य आपण साध्य करायचं. ह्याचा अर्थ जे कृत्य मला करायचं होतं ते मी पूर्ण केलं. कृतकृत्य भविष्यसी म्हणून जे म्हटलेलं इथे, तर इथे ही कृतकृत्यता आहे. पंचदशीमध्ये तृप्तीदीप, आणखीन शेवटचं प्रकरण कुठलं दीप आहे आपलं, आनंद प्रकरण शेवटचं, तर त्याच्यात कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तम अशा पद्धतीने तो म्हणतो. ते सगळेच्या सगळे श्लोक सेम जसेच्या तसे दोन्ही प्रकरणात आहेत. त्या जे काय करायचं होतं ते मी केलेलं आहे, जे हवं होतं ते मला मिळालेलं आहे, मला आता करण्याजोगं काही नाहीये, मी आनंद रूप आहे, अशा पद्धतीने सगळे ते श्लोक आहेत. आणि ते रिपीट आहेत पूर्णपणे सगळ्या ह्याच्यात. का रिपीट आहेत? कारण आपल्याला काय मला करायचं आहे, कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तम, हे कधी येईल? तर ज्या वेळे माझं मिळवण्यासारखं काहीही शिल्लक राहणार नाही. कारण हे जे जगातलं सगळं आहे ते माझ्याच वरती भासत आहे ना. मी काय मिळवायला जाणार आहे वेगळं?
आणि कशासाठी मिळवायला जाणार आहे? किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंचरे. कुठच्या इच्छेने काय मिळवण्यासाठी मी शरीराच्या मागे धावू? हा विचार तृप्ततेचा आहे, समाधानाचा आहे. म्हणजे लौकिक समाधान आपण म्हणतो तसं समाधानचा अर्थ जो आहे तर तो सम्यक आधा म्हणजे पूर्णपणे चित्तवृत्ती त्या परब्रह्माच्या ठिकाणी ठेवणं हा आहे. आणि त्याचं फळ म्हणून ही कृतकृत्यता आहे. जेव्हा आपण जाणीवपूर्वक आपलं चित्त त्याच्या पायाशी ठेवतो, त्या स्वरूपाशी ठेवतो, तसं आपण सगळ्या पद्धतीने इतक्या पद्धती आपल्याला सांगितल्या, विचार करण्याच्या रीती सांगितल्या. ज्या वेळेस जी रीत आपल्या समोर येईल, जी आपल्याला आठवेल त्या पद्धतीने विचार करायचा. आणखी चित्त जगातल्या विषयांपासून बाजूला करायचं, देहापासून मन बुद्धीपासून दूर करायचं. आणि विचार जो खरा ठेवायचा डोक्यात तो त्या परब्रह्माचा ठेवायचा. मी ते ब्रह्म आहे हे विसरायचं नाही. अहम आत्मा हे कधीची विसरू नये, समर्थ सांगतात. मी ब्रह्म हे विसरायचं नाहीये. म्हणजे आपण लाख म्हणू की हे जग ब्रह्मावरती आहे वगैरे वगैरे, पण मी ब्रह्म आहे हे जर का आपण विसरलो तर जग आणखीन ब्रह्म ठीक आहे परस्पर गेलं, ते दूर गेलं. म्हणजे किती बारीक वर्माच्या जागा असतात, धोक्याच्या जागा असतात. जगाच्या बद्दल आपण जेव्हा विचार करतो तर तेव्हा मी ब्रह्म आहे हा विचार नसतो तिथे, जग ब्रह्म आहे. म्हणून मी ब्रह्म आहे आपण विचार पाहिजे. जगाबद्दलचा विचार हा दूरचा विचार झाला. मी ब्रह्म आहे हा पण विचार पाहिजे. तत् ब्रह्म अहम इति ज्ञात्वा, ते ब्रह्म मी आहे, जे सगळीकडे व्यापून आहे ते ब्रह्म मी आहे, जे आनंद रूप आहे ते मी आहे. आणि तरी मी दुःखी, म्हणजे मी ब्रह्म नाही. दुःखाचा वारा सुद्धा येणार नाही. याला स्थितप्रज्ञता म्हणतात. सुरुवातीला म्हणा किंवा एखादा तरंग उमटेल त्याच्या पलीकडे ते जाणारच नाहीये. तिथल्या तिथे तो तरंग शमणार आहे, सुखाचा दुःखाचा. असं जेव्हा होतं तेव्हा कृतम कृत्यम असं होऊन जातं. जे ह्या जगात मला मिळवण्यासारखं होतं ते सगळं मिळावं. आता मिळवायचं काहीही शिल्लक राहिलं, पण तरी देखील मी काम करत राहणार आहे. भगवंत जसं सांगतात की नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. मला काहीही कर्तव्य नाहीये, पण तरीही वर्त एव च कर्मणी. जसं सामान्य माणसं कर्म करतात तशाच पद्धतीने मी कर्म करीत राहतो. कारण येथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती. ये रतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांगतावे. विशेष आचरावे लागे संती. संतांवरती ही जबाबदारी येते की कर्म व्यवस्थित त्यांनी करायलाच पाहिजे, लोकांना उदाहरण घालून द्यायला. नाहीतर ज्ञान झालं, मी ब्रह्म हे झालं की काही मला करायची गरज नाहीये. असेल मजा हरी तर देईल खटल्यावर, बसलो आम्ही शांतपणे, इतरांनी करावं आमचं काम. हा त्याचा अर्थ नाही. त्याचं अट्रॅक्शन असतं लोकांना की गुरु झाल्यानंतर लोकांनी माझी कामं करावी, लोकांनी माझं सगळं बघावं. अजिबात नाहीये. ही अपेक्षा जर का असली तर त्या पदाला ती व्यक्ती योग्य नाही, त्याला ज्ञान झालेलं नाही. कारण इथे भेद आला ना, भेददृष्टी आली. शिष्य म्हणजे पण ब्रह्मच आहे, जे आहे ते ब्रह्म आहे. भेददृष्टी आली की माणूस परत त्या देहपरिच्छिन्नतेवरती गेला, मी देहवरती गेला. आणि जिथे असं आहे तिथे थोडा अजून गडबड आहे हे जाणून घ्यायचं.
कृतकृत्य भविष्यसी जे आहे ते ही कृतकृत्यता आतमधनं येते आणि त्याची प्रसन्नता बाहेर दिसते. ब्रह्माहम इति ज्ञात्वा, मी ब्रह्म आहे हे विसरायचं नाही. जग ब्रह्म आहे, अगदी बरोबर आहे, पण मी ब्रह्म आहे, आणखी माझ्यावरती हे जग भासताय. मला काहीही करण्याजोगं जरी नसलं तरी देखील मला प्रारब्धाच्यामुळे, प्रारब्धाच्या रेट्यामुळे, आणखी लोकसंग्रहासाठी, लोकसंग्रह म्हणजे लोक गोळा करणं नाही, लोकांना आदर्श घालून देणं, ह्याला लोकसंग्रह म्हणतात. तर त्या सगळ्यासाठी मला हे करायचं आहे, आणि तो तसं संत करत असतात. आपले श्री गुरु बघा, सगळं व्यवस्थित करतात, उत्तम रीतीने करतात, अलिप्तपणे करतात. कोणी जायला लागलं आनंदाने निरोप देतात, परत बघत सुद्धा नाही. ते स्वतः तिथनं निघाले, परत मागे वळून बघणार सुद्धा नाही. वर्तमानात जगणं ते तसं असतं. आणि हे वर्तमानात जगणं आहे, याला दृष्टीसृष्टीवाद दुसरं नाव आहे, याला देहतादात्म्य जगत सत्यत्व जाणं हे आणखी म्हणता येईल. अशा पद्धतीने इथे आपल्याला आचार्य परत परत सांगतायत की काय कर तू, आणि तू कसा आहेस. देहावरचा अभिमान सोड, हे तो इतका दृढ आहे ना की त्यामुळे हे परत परत सांगायला लागतं. आणि तसं संत सांगतायत आपल्याला, ते आपण करायचा प्रयत्न करूया. इथे आता 293 आपले झालेले आहेत. थांबूया इथे. हरि ओम. खूप धन्यवाद ज्योत्स्नाताई, तुमच्या चरणी पुन्हा एकदा नमस्कार. कुणाला प्रश्न असल्यास आपला कॅमेरा ऑन, मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारा. मला हा शब्द कृतकृत्य नेहमी आधी कळायचा नाही, कारण की जे करायचंय ते करून झालंय असा अर्थ त्याचा होतो, आणि मग पुढे काही करायचं नाही राहिलं असं कधी त्याचा अर्थ असा वाटतो. पण तो साधकाच्या दृष्टीने तो बरोबर असा अर्थ घेणं बरोबर नाही ना. त्याचं ते झालेली ती अवस्था येते किंवा न येते अशी अशी गोष्ट आहे ना तिथे. मागे धावणं संपत. मागे धावणं संपतं. हे आहे. काय हे प्रारब्धाच्या प्रमाणे करायला तर हवंच आहे, पण जे आसूसून अगदी हे मला मिळवायचंच आहे आणि अशा पद्धतीने जे आपण जातो ना, ते सगळं थांबतं. जो मगाशी मंत्र म्हटला ना की मिच्छन कस्य कामाय शरीर मनुसंज्वरे, त्याच्या प्रारब्ध नेता नेऊन दे, करते हे करायचं आहे, कर्तव्य आहे, करायचं, संपलं. त्याच्यातनं मला मिळावं ही अपेक्षा संपते, असं झालं पाहिजे ही अपेक्षा संपते, असं व्हायलाच पाहिजे, हे याचं एवढं मला फळ मिळायलाच पाहिजे, सगळं पूर्ण थांबतं. साधक जो असतो तो त्या पद्धतीने विचार करायचा प्रयत्न करतो. पण जेव्हा ती स्थिती येते त्यावेळे तसा विचारही करायला लागत नाही. तेच मला मन तिकडे जातच नाही. म्हणजे त्यावेळी मी करते, मी करायचं ही भावनाच राहत नाही. असं असं मी असतो, कारण मीच्या शिवाय काम होणार नाही, पण तो मी बाधित झालेला असतो, तो खरा नसतो. अंतःकरण काम करत असतं, कारण ते मेलेलं नाही. अंतःकरण काम करत असतं, पण लिंगदेहाचा जिथे बाध आपण केलेला आहे तिथे त्या अहंकाराचा पण बाध झाला ना, सामान्य अहम शिल्लक असतो, अस्तित्व रूपी म्हणा, देहात राहतेय मी,
किंवा हे देह साधन आहे, अलिप्तपणे त्याच्याकडे बघितलं जातं. आणि ती सामान्य दृष्टी का? सामान्य अहम तो. ओके. या. विशेष अहम म्हणजे मी ज्ञानी, मी प्रवचनकार, मी स्त्री, मी डॉक्टर, हे सगळे जे आहेत ते विशेष अहंकार. पण मी आहे हा सामान्य अहंकार. या. आता ते जास्ती असं लक्षात यायला लागलंय. या. थँक्यू. म्हणजे त्या अर्थाने इथे आचार्यांनी जगताला भासमान असं होय. होऊन पुढे कृतकृत्य होशील असं सांगितलंय. भासमान म्हणजे मग तिथे काही करायचंच नाहीये, जसं मृगजळातलं पाणी काढायला जात नाही तसं जगात काही करायचं नाही असा अर्थ तसा नाहीये. अर्थ नाही. हा. तो बुद्धीचा निश्चय कर म्हणून सांगितलंय ना. हो हो. एक्झॅक्टली. ते साक्षात जाणून तू कृतकृत्य होशील असंच म्हटलं. हा. असंच सांगितलं. हम्म. म्हणून बुद्धिनिश्चय आत्मज्ञान म्हणून जे माऊलींनी सांगितलंय ते त्या दृष्टीने ब्रह्मरूप भावी आपण हे पुढे आहे. मी ब्रह्म आहे. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, ती निष्ठा तिथे कायम राहायचं आहे. सातत्य म्हणून जे म्हटलं ना ते सांगितले. तत्परायण अहर्निशी, ते साधन सतत करायचं आहे, तो विचार सतत ठेवायचा आहे. संत, शास्त्र, उपनिषद सगळं एकच गोष्ट सांगतात, वेगवेगळ्या शब्दात सांगतात, एवढंच आहे. आणखीन काही प्रश्न आहेत? थांबूया. ठीक आहे. मी शेवटचा श्लोक घेतो. पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार प्रश्नते. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री राम.